या हत्ये प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे. बँक अकाउंट्स फ्रीज केलेले आहेत. तशीच वाल्मिक कराडची करावी का? काय निर्णय घेतील गृहमंत्री असं सुरेश धस यांना वाटतं? तुम्ही भेटून आलेलात त्यांना? नाही, मी भेटून आलो, परंतु काय आहे की प्रॉपर्टी जप्त करण्याचा तातडीचा निर्णय जे सीएम साहेबांनी आयजींनाच त्या ठिकाणी सांगितलं असेल. बरं. वस्तुतः परिस्थिती अशी आहे की ह्या आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याचं काम हे लीगल जे पोलीस डिपार्टमेंट आहे, आता इथे CID आहे. CID ह्या सर्वांची प्रॉपर्टी जप्त करण्याची विनंती ही मला वाटतं सेशन कोर्ट म्हणून त्यांनी केजला केलेली आहे. बरं. ती अजून त्याची ऑर्डर झालेली नाही. त्याची ऑर्डर पुढच्या आठवड्यात होईल. बरं. आणि पुढच्या आठवड्यात झाली तर 4च काय, याच्या 4 कुठं, 7 आरोपी तर तिथेच आहेत. 6 आरोपी डायरेक्ट 302 मध्ये, 1 आरोपी 120B मध्ये विष्णू चाटे, आणि आता इन्व्हॉल्वमेंट त्याचं दिसलं की तो बी 302 मध्ये येणार. आणि हे वाल्मिक अण्णा कराड जे आहेत यांचं जर शुक्रवारचा फोन जर त्यांचा असेल, गुन्हा दाखल करू नका, कारण या प्रकरणाची सुरुवात कधीपासून झालेली आहे, शुक्रवारपासून. आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय दिलेले स्टेटमेंट की 2 महिन्यापूर्वी मला उचलून परळीला नेलं. ह्या घटनेची सुरुवात 2 महिन्यापासून. कोणी बोलवलं होतं परळीला? वाल्मिक कराडांनी. मग कराडांचं इन्व्हॉल्वमेंट नाही असं कसं? 2 महिन्यापूर्वी ह्या अधिकाऱ्याला नेलं, त्याला बदललं. मी जे बाहेरून माहिती घेतली त्या अधिकाऱ्यांकडून यांनी 50 लाख रुपये घेतले. राहिलेले 1.5 कोटी लवकर दे म्हणून. यांना इतकी अतीव घाई झाली की यांना मंत्री झाले, मला वाटतं मंत्रिमंडळ स्थापन झालं की मग थांबायला कुठं वेळ आहे, लगेचच्या लगेच 1.5 कोटी रुपये आणून द्या म्हणून केलेला हा उद्योग आहे. त्याच्यामुळं ते 1.5 कोटीसाठी आता ह्या पोरांना काय मिळणार होतं त्यातून? 10-20 हजार. आणि काय की हे सुदर्शन घोले नावाचा जो मुलगा आहे, आरोपी आहे, त्याचं घर 4 का 6 पत्र्याचं आहे. अच्छा. आणि तो स्कॉर्पिओ गाडी वापरतो. हे लॉजिक कसं काय जमतं? आता माझी स्वतःची गाडी घेऊन मी फिरतो तर मला पण संध्याकाळी विचार करावा लागतं, आपलं डिझेल किती जळालं, आपण किती फिरलोय ते. मग जर सुदर्शनचं घर 4-6 पत्र्याचं असेल, त्याच्याकडं सुमो येते, मग ही सुमो कोणी दिली, काय दिली, हे आता चौकशीत सगळं पुढं येईल. बरोबर. आणि मग तुम्ही प्रॉपर्टी अटॅचचं म्हणताय तर 101% वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी अटॅच झाली पाहिजे. आणि वाल्मिक कराडांची प्रॉपर्टी अटॅच झाल्याशिवाय, त्यांचे अकाउंट सीज झाल्याशिवाय त्यांनी इतर कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत ते उघड होणार नाहीत ना. अच्छा. हा तर गुन्हा का वाटतं? पण का वाटतं म्हणजे हा माणूस, आमच्या घरातला माणूस कसं काय मारला तुम्ही? तो काय माझा सख्खा दुःखा कोणी नाही, पण माणूस या पद्धतीने का मारला हा माझा सवाल आहे. मग आता तुमचं जर सगळंच नाकेबंदी नाही केली तर हा 3च्या पुढं मारलाय, उद्याच्याला तुम्ही सकाळी 9 वाजता माणसं मारता, 10 वाजता माणसं का पेताना, काय सांगावं तुमचं? बरोबर आहे. अति तुम्ही गंभीर आरोप करताय. अति तिथे माती. यांनी अति केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्यांची माती झाली पाहिजे आणि यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.